यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानं एकच खळबळ निर्माण झाली। धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील सर्व मुली अल्पवयीन असल्याचं समोर आलंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी हे गंभीर आरोप केलेत। यानंतर आरोपी मजहर कुरेशीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला एका अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याच्या गुन्ह्याखाली आधीच अटक झालेली आहे। 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अल्पवयीन आदिवासी मुलींना परराज्यात विकलं जात होतं। सोबतच देहव्यापार, मानवी तस्करी यासारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचे आरोप प्रफुल्ल चव्हाण यांनी केले। चव्हाण यांच्या आरोपांमुळे यवतमाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतोय। काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असा आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। दरम्यान या प्रकरणाचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासाच्या सूचना दिल्यात। मंत्री अशोक उईकेंनी उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशी चर्चा केली आहे। प्रकरणात जातीनं लक्ष घाला, वेगानं तपास करा अशा सूचनाही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे। त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे। कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत। यवतमाळच्या राळेगाव आणि पांढरकवडा या परिसरामध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात राळेगाव येथे सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्वपक्षीय तसेच सामाजिक संघटनांच्या वतीनं रविवारी पोलीस स्टेशनवरती धडक मोर्चा देत आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती। यावेळी खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सुद्धा अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तत्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात आज राळेगाव बंदचं आवाहन करण्यात आलंय।